तर ही आम्ही महादेवाला पूजा बांधलेली आहे. म्हणजे दही भात असतो ना, ते मिक्स करून आहे ना महादेवाची पूजा करतात. कारण का एक प्रकारे गारवा आहे, हा गारवा म्हणून पूजा असते. म्हणजे महादेव म्हणजे आपली जी देवता आहे ना, ते थंडगार केली की आपली अख्खं घर शांत होतं. काही घरात व्याधी वगैरे चालू असतात ना, तर त्या शमतात. त्यासाठी आपले जी कुलदैवता असते ना आणि तिथले काही दैवत असतात, त्यांना असं भाताने आणि दह्य भाताने लिंपलं की एक प्रकारे देवाला शांत करणं, त्यांना गारवा देणं, असं त्याचा अर्थ होतो. जेणेकरून आपल्या घरामध्ये सुद्धा आहे का नाही गारवा होईल, शांतता राहील, घर समाधानी राहील, घरामध्ये कुठल्या व्याधी वगैरे कुठल्या पीडा होणार नाही. त्याच्यासाठी आहे ना घरावर कुठलं संकट येणार नाही आणि देवाची कृपा अखंड आपल्यावर राहावी, याच्यासाठी ही दही भाताचं पूजा मांडलेली आहे. आज आमच्या सगळ्या घरातर्फे आम्ही ही पूजा मांडलेली आहे. आमच्या कुलदेवतेच्या इथं ही महादेवाची पिंड आहे आणि ती आम्ही पूजा मांडलेली आहे. तर तिथले गुरव काका होते ना, म्हणजे जे पुजारी काका असतात, त्यांनी मला छान माहिती सांगितली. मी विचारलं त्यांना की असं महादेवाला का लिपतात दही आणि भातानी. तर त्यांनी सांगितलं की शांती आणि थंडावा देण्यासाठी. म्हणजे महादेव हा भोळा आणि तपस्वी मानतात ना आपण त्यांना, तर त्यांच्या अंगात प्रचंड उष्णता आणि तांडव शक्ती आहे असे मानलं जातं ना, म्हणून दही भात हा थंड आणि शांत करणारा पदार्थ आहे. त्यामुळे महादेवाच्या उग्र शक्तीला शांती देण्यासाठी पिंडीला दही भाताचा लेपन करतात. दुसरं एक महत्वाचं त्यांनी कारण सांगितलं की अन्नदान आणि कृतज्ञता. म्हणजे दही भात म्हणजे साधं, सात्विक आणि पवित्र अन्न आहे ना. भक्त आपल्या जीवनात अन्न, सुख समृद्धी मिळाली म्हणून महादेवाला अन्न अर्पण करून एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करतात. म्हणून आपण दही भाताचं लेपन आहे ना महादेवाला करतो, एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. तिसरं त्यांनी कारण सांगितलं की शुद्धता आणि सात्विकता. दही आणि भात दोन्ही सात्विक पदार्थ आहेत. पूजा अभिषेकामध्ये सात्विक पदार्थ वापरल्याने मन आणि वातावरण शुद्ध होतं, असा धार्मिक समज आहे. अजून एक कारण काकांनी सांगितलं, त्या पुजारी काकांनी, की ग्रामीण व पारंपरिक प्रथा असतात ना, काही गावामध्ये किंवा मंदिरामध्ये स्थानिक परंपरेनुसार दही भात, भात, बेलपत्र आणि दूध इत्यादी पदार्थ वापरतात. म्हणजे ही प्रथा सर्वत्र समान नसते. परंपरेनुसार या प्रथेमध्ये बदल पण होतात. म्हणून भाताचं लेपन तसं पिंडीला केलं जातं. अजून एक महत्त्वाचं कारण पुजारी काकांनी सांगितलं की महादेवाच्या पिंडीला दही भात लावण्यामागे शांती, सात्विकता आणि अन्नदानाची भावना असते. दही भाताचा थंडावा महादेवाच्या उग्र शक्तीला शांत करतो, असा धार्मिक समज आहे. आणि ही प्रथा काही ठिकाणी पारंपरिकरित्या केली जाते. दही भाताची पूजा आहे ना आदल्या दिवशी केली ना की दुसऱ्या दिवशी सगळा दही भात आहे ना पिंडीवरून असा काढला जातो, तर तो प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो किंवा आहे ना प्राणीमात्रांना खायला दिला जातो, असं ते काका मला सांगत होते. आणि जे तुम्ही पिंडीवर असे गोळे बघताय ना, तर ते 12 ज्योतिर्लिंग आहे ना त्याचं स्वरूप म्हणून आहे ना भातामध्ये थोडासा कलर टाकून आहे ना ते छान असे गोळे केलेत 12 ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपामध्ये. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.